नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी लक्ष्मीकांत पडोळे, संचालक नीम फाउंडेशन गोंडखेरी येथे आपल्याला जैविक शेती करताना लागणाऱ्या वेगवेगळ्या निविष्ठांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला सेंद्रिय खत जे जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी लागते ते आपल्या शेतातच कसे तयार करावे याच्याबद्दल आज थोडक्यात माहिती देतो आहोत. आपल्या इथे राष्ट्रीय जैविक शेती केंद्र गाझियाबाद यांनी एक सुंदर कल्चर जे आपल्या शेतातला काडी कचरा जो वाया जात असतो त्याला कुजवण्यासाठी तयार केलेलं आहे. हे अतिशय प्रभावी असं एक कल्चर आहे आणि अतिशय स्वस्त जे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होऊ शकतं. गोंडखेरी येथे यांचं जे सेंटर आहे क्षेत्रीय जैविक खेती केंद्र इथे ते 20 रुपयामध्ये उपलब्ध आहे आणि या कल्चरचं अतिशय चांगला गुण असा आहे की हे लवकरात लवकर आपल्या शेतातला काडी कचरा कुजवण्यास मदत करतं आणि एकदा घेतल्यानंतर आपल्याला हे त्याचं स्वतःच्या शेतामध्येच पुनरुत्पादन करून आपल्याला वारंवार वापरता येतं. म्हणजे फक्त 20 रुपयाचा खर्च करून आपल्याला नेहमी करता हे खत आपल्याला उपलब्ध आहे. हे वेस्ट डिकम्पोजर एक छोट्या बॉटलमध्ये आपल्याला 20 रुपयामध्ये आपल्याला मिळतं. आता याचा आपण वापर शेतामध्ये असलेला आपला काडी कचरा अमूल्य खतामध्ये कसा रूपांतरित करावा याच्याबद्दल आपण आता प्रात्यक्षिक बघूया. आता आपण हे वेस्ट डिकम्पोजर आपल्या शेतामध्ये कसं मल्टिप्लाय करायचं, कसं वाढवायचं त्याची प्रक्रिया बघू. ही 20 रुपयाची जी बॉटल आपण क्षेत्रीय जैविक खेती केंद्र इथून घेतलेली आहे याचा वापर करून आता आपण एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये त्याचा वाढवणं करणार आहोत. तर याकरता काय काय साहित्य लागतं ते बघा. एक 200 लिटरचा ड्रम, नंतर 2 किलो गूळ, त्या 2 किलो गुळाचं पाणी आपल्याला करून याच्यात टाकायचं आहे ड्रममध्ये आणि ही 20 रुपयाची बॉटल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या बुरशींचं कल्चर याच्यामध्ये आहे आणि ती कचरा कुजवण्यामध्ये मदत करते. ही बुरशी आपल्या शेतात असलेला काडी कचरा जवळपास 35 ते 40 दिवसामध्ये कुजवून त्याचं सुंदर खत तयार करते. हे सर्व खत आपण इथे केलेलं आहे ते पण आपण बघूया. तर सर्वप्रथम आपण आता ही प्रक्रिया जी आहे ही सुरू करतोय. याच्यामध्ये गुळाचं पाणी तयार करायचं आहे. पाणी तयार केलेलं आहे. हे पाणी आता आपल्याला 200 लिटर पाण्यात टाकायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर चांगलं काडीने हलवून त्याला मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून एकजीव होईल. त्यानंतर आपलं जे 20 रुपयाचं जी कंपोस्टिंगची बॉटल आहे त्या बॉटलचं कल्चर आपल्याला आता या ड्रमामध्ये टाकायचं आहे. त्याकरता या बॉटलमध्ये आपल्याला एक काडी घेऊन उभ्या 5 रेषा आणि आडव्या 5 रेषा पहिले काढायच्या जेणेकरून आतमध्ये असलेलं जे कल्चर आहे ते बारीक तुकड्यांमध्ये त्याची विभागणी होईल. अशा पद्धतीने आपण याचे तुकडे केलेले आहेत आणि या तुकड्यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून त्याचं चांगलं द्रावण तयार करूया. थोडंसं पाणी अशा पद्धतीने हे सर्व पाण्यामध्ये त्याचं बुरशींचे कल्चर चांगलं मिसळलं जातं. हे वेस्ट डिकम्पोजर अशा पद्धतीने आपण चांगलं पाण्यामध्ये मिसळून घेतो आहे आणि मिसळल्यानंतर आता आपण जे गुळाचं पाणी टाकलेलं जे पाण्याचं द्रावण आहे 200 लिटरचं त्याच्यामध्ये आपण हळूहळू टाकून ते चांगल्या पद्धतीने त्याला मिसळूया.
अशा पद्धतीने आपण आता इथे विरजण लावलेलं आहे एक प्रकारचं वेस्ट डिकम्पोजरचं विरजण या 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकून हे आपल्याला कमीत कमी 4 ते 5 दिवस ठेवायचं आहे. हे ठेवताना दररोज सकाळ संध्याकाळी एकदा त्याला फिरवायचं, जेणेकरून त्याच्यावर बुरशीची वाढ चांगल्या पद्धतीने आतमध्ये त्या डिकम्पोजरची होईल आणि आपल्याला पूर्ण या पाण्यामध्ये या बुरशीचे या वेस्ट डिकम्पोजरचे जास्तीत जास्त वाढ याच्यामध्ये आपल्याला आढळून येईल. अशा तऱ्हेने हे 4-5 दिवसानंतर जे तयार झालेलं कल्चर आहे, वेस्ट डिकम्पोजर कल्चर ज्याला आपण म्हणतो, याचा वापर करून आपल्याला आपल्या शेतात असलेला जो काही काडी कचरा निघतो तो शेतकरी मित्रांनो, हे जे आपलं वेस्ट डिकम्पोजर कल्चर आपण जे तयार केलेलं आहे ते 4-5 दिवसानंतर या पद्धतीने चांगलं एक क्रीमी कलरचं द्रावण तयार होतं. याचा उपयोग आता आपल्याला वेस्ट डिकम्पोज आपल्या काडी कचरा कंपोस्ट करण्याकरता वापरायचा आहे. याचा उपयोग आपण अनेक प्रकारे करू शकतो. याचा वापर आपल्या जमिनीमध्ये जेव्हा आपण पाणी देत राहतो त्यामध्ये दांडामध्ये सुद्धा एखाद्या ड्रमाच्या मार्फत आपण जमिनीला याचा पुरवठा करतो, किंवा आपल्या पिकांवर दर 15 दिवसांनी याच्या द्रावणाचा आपण फवारणी केली तर वेगवेगळ्या ज्या बुरशीजन्य किंवा कीडजन्य जे रोग असतात त्याच्यावर चांगलं नियंत्रण आपल्याला पाळता येतं. आणि तिसरं महत्त्वाचं की जमिनीमध्ये आपल्या जे काही वेगवेगळे बुरशी असतात, ज्या हानिकारक बुरशी असतात किंवा जीवाणू असतात, त्याच्यावर सुद्धा हे नियंत्रण करण्याचं हा द्रावण मदत करतं. आणि त्यासोबत जे फायद्याच्या बुरशी असतात किंवा जीवाणू असतात त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. आणि सुपीकता जर जमिनीची चांगली असेल तर जमिनीमध्ये जे काही आपण पीक घेणार आहोत त्याची उत्पादकता आणि वाढ अतिशय चांगली होऊन आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. आणि हे वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिकाद्वारे हे सिद्ध पण झालेलं आहे. त्यामुळे आज भारतभर याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होऊन राहिला आहे. आणि आपल्या शेतातही आपल्याला या साध्या सोप्या पद्धतीचा वापर करून आपला उत्पादन खर्चही कमी करायचा आहे. त्याचबरोबर चांगलं शेतीतलं उत्पादन सुद्धा आपण घ्यायची आपल्याला याच्यापासून सहाय्यता मिळणार आहे. हे शेतकरी बंधूंनो, हे जे आपण वेस्ट डिकम्पोजर आणलेलं आहे हे आपल्याला फक्त एकदा आणायचं आहे. आणि आपल्या शेतामध्ये ज्या पद्धतीने आपण जे तयार केलेलं जे द्रावण आहे वेस्ट डिकम्पोजरचं, याच्यातलंच 10 लिटर आपण वाचून ठेवायचं. आणि याचा वापर करून आपल्याला याच पद्धतीने जे आपण 200 लिटरचं द्रावण तयार करतो त्यामध्ये हे 10 लिटर द्रावण व 2 किलो गूळ टाकून हे आपल्या शेतात सतत आपल्याला तयार करता येतं. आणि वर्षभर याचा वापर आपल्याला वेगवेगळ्या पिकांवर जमिनीवर आपल्याला सहज करणं शक्य आहे. या पद्धतीने आपल्याला आपल्या शेतामध्येच सतत याचा वापर आपण करणं सहज शक्य होतं. आता मी सांगेल ना तेव्हा पहिले जेव्हा सांगेल असं तर तेव्हा हे इकडे टाकणं याच्यावर सुरू करायचं. हे झालं की त्याच्यावर टाकायचं. शेतकरी मित्रांनो, ज्या जागी आपल्याला हा डिकम्पोज करायचा आहे शक्यतो ती जागा झाडाच्या सावलीत ठेवावी, जेणेकरून सरळ ऊन एकदम त्याच्यावर पडणार नाही. पण एकदम झाडाच्या जवळ पण आपण त्याला करता कामा नये. तर इथे आपण बघतोय झाडाच्या सावलीमध्ये ज्या जमिनीवर करतोय सर्वप्रथम तिथे पाणी टाकून आपल्याला जमीन ओला करून घ्यायची आहे. तर त्या जमिनीच्या वर आपण पाणी शिंपडून चांगल्या जितकं शक्य होईल तेवढं चांगलं पाणी शिंपडून ओलं करायचं आहे. याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये जे काही आपलं वाळलेलं काडी कचरा आहे त्याला ओलावा मिळाला पाहिजे, आर्द्रता मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला जमिनीवर चांगलं ओलं करणं गरजेचं आहे. तर आता आपण जमीन ओलं करतोय. हा शेतातला जो काही वेगवेगळा काडी कचरा आपल्या इथे निघतो, तण म्हणा किंवा वेगवेगळ्या पिकांचे अवशेष इथे आपण आता जमिनीवर पसरवतो आहे. हे पसरवताना आपल्याला एक 4 ते 5 फूट रुंदीचा आणि 1 ते 1.5 मीटर उंचीचा असा आपल्याला बेड तयार करायचा आहे. या बेडची लांबी आपल्याकडे जे काही काडी कचरा उपलब्ध असेल त्यानुसार राहील, परंतु रुंदी आणि उंची मात्र आपल्याला ही 4 ते 4.5 फूट ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन किंवा कुजण्याची जी क्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने होते आणि आर्द्रता उष्णता त्याच्यामध्ये व्यवस्थित मेंटेन केल्या जाते. तर आता हा जो काडी कचरा इथे आपण बघतोय की इथे आपण जमिनीवर अंथरून त्याचा एक बेड तयार करतोय. या वाळलेल्या कचऱ्यावर
आता आपण चांगलं पाणी टाकून याला ओलं करायचं आहे. गच्च ओलं करणं गरजेचं आहे. पाणी टाकतायत. कुजण्याकरता आपल्याला ओलावा हा अतिशय महत्त्वाचा आहे. जीवाणूंच्या बुरशींच्या वाढीसाठी ओलावा असणं गरजेचं आहे आणि त्याकरता आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये या कचऱ्याला ओलं करणं गरजेचं आहे. या पद्धतीने चांगला आपण टाकलेला वाढलेला कचरा ओला करायचा. नंतर त्यावर आपल्याकडे जे वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण तयार केलेलं आहे त्या द्रावणाचा छिडकाव करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा त्या द्रावणात लगेच आपल्या इथे जर शेण उपलब्ध असेल तर त्या शेणाची स्लरी तयार करून त्याचा वापर सुद्धा आपण या कचऱ्यावर करू शकतो. ही स्लरी तयार करून आपण या थरावर त्याचा शिडकाव करतो आहोत, जेणेकरून आपल्या गाईच्या शेणाचा किंवा बैलाच्या शेणाचा सुद्धा चांगला वापर होऊन चांगलं खत लवकर तयार होईल. परंतु जर आपल्याकडे शेण जरी नसेल तरीही बिना शेणाने आपण फक्त वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून आपण हे सर्व काडी कचरा कुजवू शकतो. आता या पद्धतीने सर्व थर हा शेण स्लरीने आपण शिपडून कव्हर करतोय. या लवकर त्यानंतर आपण जे वेस्ट डिकम्पोजर केलेलं आहे त्या वेस्ट डिकम्पोजरचा आपण याच्यावर शिडकाव करतो आहे. या ड्रममध्ये जे कल्चर तयार झालेलं आहे ते आपण घेतो आहे आणि याच्यावर या पूर्ण थरावर याला शिडकाव करतो आहे. शेतकरी बंधूंनो, आपण 4-5 दिवसापूर्वी हे वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण इथे तयार केलेलं आहे. ते आज आपलं तयार झालेलं द्रावण आपण आता इथे कंपोस्ट तयार करण्याकरता वापरतो आहोत. हे आता आपण घेऊन आपल्या कचऱ्यावर शिंपडण्याकरता घेत आहोत. त्याला चला आता आपण हे या कचऱ्यावर याला शिंपडण्याकरता नेऊया. आता हे द्रावण वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण तयार झालेलं आपण आता याच्यावर शिंपडतोय. हे सर्व पूर्ण कचऱ्यावर योग्य तऱ्हेने शिंपडल्या जाईल याची काळजी घ्यायची, म्हणजे तिथे या बुरशीचा या कंपोस्टरचा पूर्ण कल्चरचं पसरण व्यवस्थित होईल. हा एक थर झाला. आता याच्यावर आपण आपल्याकडे जर हिरवा पालापाचोळा जरी उपलब्ध असेल तरी त्याचा वापर आपण करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला शेतात जे काही खत तयार होणार आहे त्याची अन्नद्रव्यांची मित्रांनो, हा जो ढीग आपण पाहता आहात हा जवळपास 1.5 महिन्या अगोदर आपण याच पद्धतीने वेस्ट डिकम्पोजर वापरून इथे तयार केलेला होता आणि आज तुम्ही बघू शकता की याचं सुंदर कुजलेल्या खतामध्ये रूपांतर झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला डार्क ब्राऊन चहापत्ती सारखा हा या खताचा रंग दिसतो आहे. याला एक प्रकारचा सुगंध आहे आणि हे संपूर्ण खत जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कुजलेलं आहे आणि येत्या कुठल्याही पिकासाठी हे खत आपण जर वापरलं तर आपल्याला निश्चितच त्याच्यापासून चांगला जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल, तसेच पिकाचं उत्पादन सुद्धा वाढण्यास मदत होईल. आणि आपल्या शेतात असलेला काडी कचरा जो आपण जाळतो किंवा फेकून देतो, हे आपलं अमूल्य सोनं जर आपण या पद्धतीने जर तयार केलं तर ते सोनं आपल्याला आपल्या शेतामध्येच वापरता येईल. तेव्हा माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की जो काही काडी कचरा आहे आपल्या शेतामध्ये पिकांचा असो तणांचा असो, याला कचरा न समजता हे एक धन आहे आणि याचा वापर करून एक सुंदर खत आपण या वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून तयार करू शकतो. हे आपण आता बघताच आहात. तयार झालेलं खत हे आपल्याला याच्यामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याकडे जर जुन्या ज्यूटच्या बारदाना जर असेल तर त्याचं सुद्धा आपण त्याच्यावर आच्छादन देऊ शकतो, जेणेकरून आतमध्ये ओलावा टिकेल आणि आतमधले जीवाणू जे असतात जे पिकाला फायदेचे असतात ते आतमध्ये सुरक्षित राहतील. आणि वर्षभर आपल्याला जे काही आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा काडी कचरा मिळतो त्याद्वारे भरपूर खत आपल्याला आपल्या शेतात तयार करता येतं
आणि जैविक शेती किंवा सेंद्रिय शेती जर आपण करतोय तर बाहेरनं कुठलीच निविष्ठा न आणता हे सर्व आपण आपल्याच शेतात तयार करू शकतो. अतिशय ही साधी सोपी प्रक्रिया आपल्याला आपल्या शेतात करून आपण आपले पैसे आणि जमिनीची पोत सुधारणं हे दोन्ही काम आपल्याला सहज करणं शक्य आहे. शेतकरी बंधूंनो, आपण हे खत तयार करताना आपल्याला एक 5-6 दिवसाच्या अंतराने आपण असं समजा की दर आठवड्याला हा जो ढीग आहे आपण जो कचऱ्याचा लावलेला आहे याला उलथणी करणं, याला मिक्स करणं, याला हलवणं गरजेचं आहे. तर आपल्या फावड्याच्या सहाय्याने घेऊन याला या खताच्या ढिगाला आपण उखरणी देणे आणि नंतर त्याला पुन्हा पाणी टाकून त्याच्यात ओलावा पुन्हा व्यवस्थित आणून याचा ढीग लावणे हे करणं आपल्याला गरजेचं आहे. दर आठवड्याला आपल्याला एक 4 ते 5 वेळा हे या पद्धतीने आपण उखरणी करून हा ढीग लावायचा आहे आणि ओलावा त्याच्यामध्ये कायम ठेवायचा आहे. आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये हे खत आपल्याला अशा पद्धतीने सुंदर खत तयार मिळतं. आता हे तयार झालेलं खत आपण गाळून पिकाच्या सरी मागे देऊ शकतो किंवा फुलीवर देऊ शकतो किंवा जमिनीवर घमेलाने फेकून जमिनी मातीमध्ये मिसळू शकतो. अशा पद्धतीने हे खत आपल्याला वापरायचं आहे. आता हे तयार झालेलं खत हे आपल्या शेतामध्ये आपण वापरू शकतो. एक पद्धत आपण बघूया. घमेला फेकून आता आपल्या शेतामध्ये जे काही पीक उपलब्ध उभं आहे त्यामध्ये आपण हे देऊया. ठेव म्हणजे झाडाला देत जा, थोडं थोडं रिंग मारून देत जा. विळा घे. झाडाच्या भोवती उखरी करून त्याला आपण मिसळून देऊ शकतो. बरं, हे विकतचं नसल्यामुळे आपल्याला आपल्या इथे भरपूर तयार जर केलं तर आपल्याला वापरताना सुद्धा काही मर्यादा येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारचा खर्च सुद्धा याच्यामध्ये बाहेर आणण्याचा करावा लागत नाही. आणि अशा पद्धतीने कुजलेलं खत आपल्याला आपण झाडांना दिलं तर त्याचा लवकर फायदा त्या पिकाला होतो. अर्धवट कुजलेलं खत हे कुठेही वापरू नये. त्यासाठी वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून चांगलं कुजवून त्याचा वापर करावा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रिंग करून वेगवेगळ्या पिकांना याचा वापर या खताचा करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आपण जे द्रावण तयार केलेलं आहे वेस्ट डिकम्पोजरचं, याचा वापर आपण एकदा पाहिला की खत तयार करताना आपण करतो. दुसरा वापर आपण याचा फवारणीसाठी सुद्धा वापर करू शकतो. याची फवारणी पिकांवर 7 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला जर याची केली तर पिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांपासून किडींपासून बचाव याच्यापासून करता येतात. तर हे करताना एक भाग खत आणि एक भाग द्रावण आणि एक भाग पाणी असं आपल्याला घ्यायचं आहे. एकाला एक द्रावणचा आणि पाण्याचा त्याच्यामध्ये प्रमाण ठेवून हे आपल्या पाठीवरच्या पंपावर घेऊन त्याची फवारणी आपल्याला करायची आहे. आपण बघता हे आपण द्रावण तयार केलेलं आहे. हे आपण आता या पंपामध्ये पाठीवरच्या नॅपसॅक पंपामध्ये टाकतोय. फवारणी शक्यतो सकाळी किंवा दुपारनंतर करावी, जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी होईल. आता आपण याची फवारणी कशी करतात वेगवेगळ्या पिकांवर ते बघूया.
बरं, श्रावण हे अतिशय सुरक्षित असल्यामुळे आणि फवारणी करताना आपण सोबत जमिनीवर सुद्धा आपण याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे जमिनीतला जीवाणू किंवा बुरशींचं चांगल्या बुरशींची मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथे वाढ पण मिळते. हे असं बहुगुणी असं द्रावण आपल्याला आपल्या शेतातच आपण या वेस्ट डिकम्पोजरचं आपण तयार करू शकतोय. आपण आता हे वेगवेगळ्या पिकांवर फवारू शकतो. यामध्ये आता आपण पत्ताकोबीवर याची फवारणी केली आहे. या पत्ताकोबीवर फवारणी किंवा बाजूला आपण आता हे जे चवळीचं पीक आहे या चवळीच्या पिकांवर सुद्धा याची आता फवारणी करतोय. तर आपल्या शेतामध्ये जे जे वेगवेगळी प्रकारची पिकं आपण घेतो त्या पिकांवर याची फवारणी आपण करू शकतो. भेंडी आहे, वांगी आहे, टमाटर आहे, मिरची आहे, सोयाबीन आहे, गहू आहे, जी तुम्ही पिकं घेता त्या पिकांवर आपण याचा वापर करणं शक्य आहे आणि करायला आपण करू शकतोय. भाजी वर्गीय किंवा इतर पिकांसोबतच आपल्या शेतात फळबागांवर सुद्धा आपण याचा फवारणी करू शकतो. हे जसं आता मोसंबीचं झाड आहे, या झाडावर आपण या द्रावणाची फवारणी दर आठवड्याला जर केली तर अतिशय सुंदर याचा आपल्याला फायदा या पिकांवर आपल्याला आढळून येतो. आणि विशेष करून रोग किडींपासून किंवा वेगवेगळ्या अन्नद्रव्यांची जी उपलब्ध. ठीक आहे, चलो. कारण आता कनेक्शनही चालू करून घ्यायचं आहे. हो तर म्हणून परलो. शेतकरी मित्रांनो, आपल्या इथे कडुनिंबाची नर्सरी पण आपल्या निम फाउंडेशनला आपण नेहमी करत असतो. याच्यामध्ये सुद्धा आपल्या नर्सरीमध्ये हे जे वेस्ट डिकम्पोजरचं द्रावण आहे त्याचा आपण इथे फवारा नेहमी करतो. आणि ज्यामुळे झाडाची जी आहे नर्सरीतल्या झाडांची वाढ सुद्धा चांगली राहून त्याच्यावर रोगराई आपल्याला फार रोगराई त्याच्यावर येत नाही, त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं. आणि कडुनिंबाचे झाड हे तसंही शेतीसाठी फार उपयोगी आहे. त्याच्या निंबोळ्याचा वापर हा शेतीसाठी फार. आता इथे नर्सरी आपण पूर्ण या द्रावणाने त्याच्यावर फवारणी करून दर आठवड्याला याची आपण याची फवारणी करतो. आणि इथे सुंदर अशी कडुनिंबाची नर्सरी आपल्या भागात आपण तयार करून याचा वापर आपल्या पिकांसाठी किंवा शेतीमध्ये सुद्धा फार चांगला. तिकडे जा ना. त्याच्याकडे नको आता येऊन जाते का तिकडे. एक जनरल ले लीजिए ना फिर इसको. करवंदाच्या रोपांवर सुद्धा आपण फवारणी करतोय. नंतर आपल्या इथे रिठ्याचे झाड आहे त्याच्यावर सुद्धा फवारणी करतोय. तसेच औषधी वनस्पतीमध्ये अडुळसा आहे, त्या अडुळसावर सुद्धा आपण याची फवारणी करतोय. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघितलं की या वेस्ट डिकम्पोजर जे अतिशय नाममात्र 20 रुपयामध्ये आपल्याला जे उपलब्ध होत आहे त्याचे आपण विविध उपयोग आज आपण पाहिले. आणि आम्ही
या नीम फाउंडेशनच्या क्षेत्रावर याचा नेहमी सतत वापर करून याचा अनुभव आम्ही अनेक याच्यापासून घेत आहोत, अनेक वर्षापासून घेत आहोत. तर वेगवेगळ्या पिकांवर आम्ही दरवर्षी याचा वापर करतोय. तर आता तुम्ही शेतकरी बंधूंनी याचा वापर करण्यासाठी हे स्वतः शेतात तयार करण्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि याची उपलब्धता आपल्याला राष्ट्रीय जैविक खेती केंद्र गाझियाबाद इथे सहज आपल्याला होऊ शकते. तिथे डॉक्टर कृष्णचंद्र हे तिथले संचालक आहे आणि त्यांच्याशी संपर्क करून आपण आपल्या भागाकरता, आपल्या शेतकरी बंधूंकरता लागणारं जे काही वेस्ट डिकम्पोजर आहे त्याचा आपण मागणी करून आपल्या शेतामध्ये त्याचा उपयोग करू शकता. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या हंगामापासून प्रत्येकाने याचा वापर आपल्या शेतात करून जैविक शेतीला चालना देणं आपल्या भारतामध्ये गरजेचं आहे. आणि ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर आपण ते करायला पाहिजे. आणि रासायनिक शेतीचा आता हा काल आपल्याला वेगवेगळ्या प्रदूषणामध्ये किंवा वेगवेगळ्या रोगराईंमध्ये, खर्चांमध्ये नेणारा ठरलेला आहे. तेव्हा पर्याय जो आहे आपल्यासमोर एक तो आहे आता फक्त सेंद्रिय शेती, जैविक शेती. तेव्हा याच्या पुढे आपण आपला जो काही शेतीचा माल आहे, उत्पादन आहे, हे जैविक पद्धतीने घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.